माझे तर नाही नव्हते. मग काय वाटतं, काय होतं पुढे, काय 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 दिसतं? असं की आता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही इलेक्शन सिस्टीमच उद्ध्वस्त हवे तसे निर्णय घ्यायचे. आरक्षणाच्या धोरणात होते एक त्याची गरज काय, डबल टॉल ज्याला म्हणतात, हे सहकार्य बघायचं तिकडे करायचं. मला वाटतं असं कधी सेव्हिंग्स वॉटाची रेटिंग झाली, हे झालं, असं नाही. राष्ट्रीय पक्षांचं आपण बघू शकतो या ठिकाणी बाबा आढावा जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल, पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, जिल्ह्यात होते. थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. अशा माहिती आहे की इकडच्या जिल्ह्यात जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारच्या जनतेला कसं बरोबर देता येते, आता आवडलेलं करू नये. आता जेवढी ताकद लावते तेवढी लावली. राष्ट्रीय पक्ष एकत्र जे अंडर जेवढे राष्ट्रीय पक्षाच्या सर्वांना एकत्र हा इच्छा असं घ्यावं. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे, सरकारी तिजोरीतून भागवत करतायत. स्वतःच्या खिशातून द्या ना, कोण घेऊन यायचा, सरकारी तिजोरीतून द्यायचा आहे, नाही तर भागवत मिळायचा आहे का? हे काय आहे ही गमती. आणि लोकांना बरं वाटतं का बरं द्यायचं, 4 पैसे कोण नको म्हणतात, पण त्या बाहेर कोण माहिती की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली, काही नाही सरकारने केलं, मला ते विषय घेतलं, देवीला वावरलं. मला काय मिळालं नाही, 60-65च्या पुढे म्हणजे काहीच नाही, पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय, देवीचे घेतलं, देवीला वावरलं आणि म्हणतात मिळालं. इतकं सामान्य माणसाशिवाय पटीच आहे. माझ्या जागी आज थंडी कमी झाली. हो, काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली, 8वीत असताना पाशिंग घेतली. कल्पना मुद्रा झाला होता तेव्हा.
ही उपोषणाची हेडलाईन बातमी छापली हो. त्या कुटुंबात दोन्ही लाडक्या बहिणी निकष बदलतात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांनी दिली. मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी विनंती असते की विरोधी पक्षाची मंडळी जमणार तर सरकारकडे मी मागणी करेन. मला असं वाटतं की या झालेल्या असे जे प्रकार आहेत खाजगी आयोग राजकीय पक्षांच्या आपल्यासारख्या समाजातल्या सुजाण लोकांच्या आयोग बनवून त्याला काय म्हणता हे प्रश्न वाटपावर करावं असतं. सध्या काही लोकांना काही कळेल झालं असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय मला भेटेल लोक नको म्हणतात पण तुम्ही काय करता त्याची कृती केली पाहिजे. पुढं ते त्यांना नको त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही त्याच्यावरून सरकारच्या मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली ते विचारणार. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी स्वतंत्र निवडणूक नाही म्हणतात. आपल्याकडे असं कुठले असतं दिल्ली मंडळी होती काही मंडळी होती आणि जगात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगी आहे तर मला वाटतं की सरकार तिकडे द्यायचं करेल पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर होता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे गोष्ट नाही मला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं म्हणजे आता ते कसं काय भाषेल. पण मलाच वाटतं की हे विचारात करावं त्याच्यामुळे ते अगदी अनोटीच जाईल भयानक आहे अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही आणि फाटाकूट आणि फडके जो अदानी त्याच्याबद्दल एकाच्या विषय लागला आणि त्याकडे एका दुसरा काय गणित आम्हाला ते कळत इकडे एक दुसऱ्याचं करतात आणि लगेच इकडे उलट लागू परकीय हस्तक्षेप जो वाढतो ते जर त्यांच्या स्वतःसाठी
ते सगळं आता जी झाली माझी तक्रार आहे काय हे चाललंय ते आम्हाला माझ्या सगळ्या सोजन माणसाला कळत नाही की काय पंतप्रधान असं कसं केलं पंतप्रधान असं कसं सांगतात तिकडे परदेशात असताना पार्लमेंटला विश्वासात न घेता तिकडे कुठल्या कोट्याने रुपये सांगतात नाही आम्ही अदानीच्या मागे अहो तुम्ही आता त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु विश्वासात घ्या ना पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही काय विषय नाही अशा वेळेला माझी तुमच्या सरकारला हा गोंधळ हा केवळ शेतकरी लोकांनी केलेला गोंधळ नाहीये याच्यामध्ये षडयंत्र आहे सगळं तुमच्या तुम्हाला लोकसभेला 10 जागा आणि हा अत्यंत षडयंत्राचा भाग ते पुढे होते ठरवूनच केले तेव्हा म्हणतो तर आम्ही काय करावं विनोद चौड्यांच्या सांगतो विनोद चौड्यांच्या घरी त्याचे कोणतरी ते सापडलं सगळं तर राज्याचे जे आमच्या आताचे गृहमंत्री आहेत काय फडणवीस काही वयाच्या तिकडे सांगतात जिथे सगळं झाले ते झाले काय विनोद चौड्यानं काही काम पुढे केले नाही पुढे काही केलं घटना करायला तयार नाही की केस आम्हाला वाटतं की आपल्याला त्याला मोठं केलं पाहिजे नंतर तो काय मला भेटून सांगत जायला लागेल की आमचा या मुद्दा त्यांचा मुद्दा म्हणून नव्हे याच्या सगळे मुद्दे घेतात हा भेटून सांगतायत तुम्हाला भेटेल तेव्हा मी बोललो मला असं वाटतं की अपोजिशनची जरा जी एकजूट आपण करतात आनंद आपल्या पाठिंबा पण ती केवळ अशी काहीतरी जातो यांना अगदी एकदा मित्राने काय वाटेल ते होईल ते जसं गांधीने सांगितलं देश बदल आणि त्यांनी तरी सांगितलं की नको काय व्हायचं 40,000 लोक तुरुंगात गेले काय हरकत नाही स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा हा अतिशय भयानक प्रकार आहे म्हणजे लोकशाहीचा हक्कच काढून घ्यायचा त्याला काही अर्थ नाही तुम्हाला ते जाणवत आहे अशा वेळेला माझ्यासाठी बाहेर राहा तुम्ही तिकडे त्या ह्याच्यात आहात तर सरकार सुधरेल नाही निवडणुकीकडे ह्या भानगडीत ते करतात मग आता नव्या मार्गांचा आपल्या लोकशाही मार्गांचा शोध घेतला कुठे होते सामान्य माणसाला उठाव करणं काय करावं तुम्ही करताच आहात त्याबद्दल लक्ष आणि तुम्हाला असं म्हणजे वेळेवर म्हणजे किती वेळेवर झाले अजून जरा आहे म्हणून सगळ्या संध्या म्हणून आता सकाळी मला कळलं की 11 वाजता येतात आपण 11 बाबांची अशी माहिती होती बाबांची अशी माहिती मेसेज आला आधी 11चा मग कार्यक्रम बदलला हे आम्हाला आम्ही मात्र ठरवलंय जरी सगळे आशय आम्ही पाहतो गर्दी पण जर जमलं नाही तर जरा वेगळ्या शांत मार्गांचा विचार नव्हे पण हा लढा आम्ही सोडणार नाही माझी विनंती करत म्हणजे हा गजवाडा म्हणून नव्हे पण पोहोचून नाही चालणार लोकांना जरा सत्याग्रह प्रयत्न नाही ना करावा लागेल आता
विरोधी पक्षाने काय तुम्हाला आणून द्यायचं विरोधी पक्ष सोडवणी या पक्षासाठी एकत्र बसून भूमिका घ्यायचं गेली 3 दिवस चालत नाही या तिथे आणि ते विरोधी पक्ष नेता तसं वाढल्यावर राहिलं की त्याला शेवट सत्ता काही होती आणि स्पीकर त्याच्यावरून अठरा असायची राज्यसभेच्या दोन्हीकडे लोकसभेत आता थोडी संख्या आहे ना असायची तुमचे जर पिकले गेला लागतं बोलून घ्यायचे बोलून घ्यायचं ठरवून चर्चा सुरू द्यायची नाही चर्चा न होता ते करतात मला सर्वात धोका तो वाटतो तुम्ही पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही पंतप्रधान पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत आणि परत बदनामी काय करतात ते सहकार्य देत नाही कामकाज चालू आहे म्हणजे काय प्रश्न सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आधी जाहीर करतात संसदेमध्ये आता हे ताबडे प्रकरण जे आहे ते खरं एक तातडीने माणूस देणार नाही इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय पैसे गाड्या फक्त पकडल्या पैशाच्या कोटीच्या आणि पण वाटप झाल्याच्या बद्दल रोडचे पकडले बाकीचे गल्लीचे सोडून दिले असं आम्हाला तुमचं नाही तुमचं मला परत मी हे करून घ्यायचो की तुम्हाला जे वाटतं जे की लोकसभा आणि विधानसभा विधानसभा याच्यात जे एकदम जो फरक पडलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे मॅनेज झालं असेल ते मॅनेज कसं झालं मशीन आहे त्याच्यामध्ये आणि काही लोकांनी आम्हाला दाखवलं आणि त्यांच्या विश्वास ठेवला आणि आणखी काही लोकांनी 30% होतं कशी विजा करायची त्या ठिकाणी नवीन 30% कशी घालायची त्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं आणि आमचा विश्वास व्यक्त झाला आणि त्याला दुसरं असं आहे की जसं सरकार पक्ष विरोधकांची टर्न उडवायचा प्रयत्न म्हणजे तुमच्यासारखे माणसाचे कोणाचे टर्न उडवल्यासारखी काय प्रकार करताय हा काय प्रकार आहे लायकीण्याचे लोक काही बोलतात हा त्याची भयानक प्रकार आहे पंतप्रधान हजरच नाही आणि राज्यात सुद्धा लोक आहेत परकीय हस्तक्षेप कंत्राट मिळवण्यासाठी झालं असेल तर ते जरा बोललं पाहिजे म्हणजे फार आम्हाला याबद्दल फार शंका आहे जबर शंका आहे आणि इथून पुढे जर म्हणजे आणखी अवघड अमेरिकेच्या नव्या निवडून आलेल्या अध्यक्षांनी काहीतरी भारतीय जगात वाढवली असं कळते तुम्ही त्यांना शिकवण करायला 3 वर्ष गेले आणि त्यांनी शक्यता हे निर्णय त्याच्यात तुम्ही म्हणता त्याचा उल्लेख मला पेपर करून सगळे करून आता मुलं इकडे आहेत ते समजा की ट्रम्पचं काय असं ट्रम्प काय किंवा तुमचे आमचे पंतप्रधान काय हे असं जगात झाल्यानंतर काय म्हणजे असं बसून नाही जात काल इथे व्याख्यानमाला आपण दरवर्षी घेतो त्याच्यात हाच विषय होता ट्रम्प नंतर जाहीरच केलं नंतर ज्यांना कळलं नाही अशा मुलांच्या विरोधात भूमिका घेणं शिकायला गेले त्यांना बाहेर काय असं ते सगळं
सतत चित्र बदलतं आणि या बदलत्या चित्राचं देशातल्या सगळ्या जनतेला स्पष्ट व्हावं. अमेरिकेत जसं काही लोकांना अडचण जावं, भारतातली जनता कोण मी सांगायचं कारण लोकांना हे कळलं पाहिजे ते का झालं. त्यामुळे याला प्रतिसाद मिळतो. आणि आपल्याला सांगितलं की आम्ही काही दिवस वाट पाहू. विरोधी पक्षांची सुरुवात आनंदाची गोष्ट आहे, पण नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने जरा सामुदायिक सत्ताकार होऊन जायचा माझा विचार तुमच्याशी बोलून ठेवतो. आम्ही स्वस्त आहोत, आम्ही गप्पू बसणार नाही. हे जर आत्ता सहन केलं म्हणजे संपूर्णच नाही भारताची घटना गुंडाळल्या. माझं म्हणणं एका बाजूला घटनेचं संरक्षण जाहीर करायचं आणि दुसऱ्या घटनेला क्षण मोठा हे अत्यंत निंदी आहे, अत्यंत निंदी. आणि परत सासूतपणे बोलायचं. ते आणि आम्ही एकत्र जेलमध्ये असल्यामुळे तुमच्या बरोबर आम्हाला जेल मिळाला होता. त्यामुळे 1.5 वर्ष राहावं लागलं असल्यामुळे तर त्यांना विरोधी पक्षाची गरजच नाही, काही नाही. एक नेता, एक पक्ष, एकच केलं आणि ते स्वतः. आता देवाने त्यांना इकडे पाठवलं असल्यामुळे त्या देवाचा पत्ता मला काय मिळाला. औतुपत्र हे सगळं मीडियावाले येतात, सगळे येतात. यांचं सुद्धा सांगितलं यांना म्हणजे ते काही किंमतच देत नाही, वार्ताहर परिषदच नाही. आता 10 वर्ष आणि एवढं सगळं चालू असताना ते प्रत्यक्षात जाऊन हे करतायत की ते जगाला मार्गदर्शन करायला. कुठे माझा सचिन सर पुढे सर पाय उचलतो. झाले की सांगा. परवाच्या त्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता
संबंध देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जनमत आहे ते जनमत बाबांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला उपोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही. पण संबंध राज्याची देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची संबंध यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्यातली जी चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच आंदोलनाला येत असताना आंदोलनाच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायणांची आठवण आली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदाही मंजूर झाली नाही. एवढं नाही तर ते हौजवान फाडले. त्यामुळे 1 मिनिट सुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संबंध संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणते उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाचे राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना
घ्यावी लागेल. ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरात 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली साहेब. समाविष्ट आणि करण्यासाठी पैसे देखील काही भरले. लोकं आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसायला नेमकं काय होतं ते मतं 30% ऍड करण्यात? असं दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाहीये. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या लोकांची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं काळापाशी दिसतं. ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, फेरफटका काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली, आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं प्राथमिक दर्शक दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही. त्यांना विचारून गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही. जे काही चाललंय ते राज्याला ठेवून आहे. मुहूर्त नाही सांगितलं साहेब, मुहूर्त नाही म्हणताय. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.